स्वामी प्रचिती जीवनाची संगती, स्वामी प्रचिती जीवनाची संगती, करावे मनाने स्मरण, त्यासी स्वामी अनुभवास येती, त्यासी स्वामी अनुभवास येती, त्यासी स्वामी अनुभवास येती. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कोणतेही कारण नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त परिवार या चॅनलमध्ये माझ्या सर्व स्वामी भक्तांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर तुमचा दिवस आनंदाचा व भरभराटीचा जावो ही श्री स्वामी समर्थ महाराजांची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आज आहे गुरुवार. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना शुभ गुरुवार. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. थंबनेल बघून तुम्हाला समजलंच असेल मी कुठं चाललेली आहे. श्री स्वामी समर्थ. आता वाजलेले आहेत सकाळचे 5 आणि माझी चालू आहे लगबग. आणि कॉर्पोरेशनचं पाणी आलेलं आहे नळाला, ते आम्ही पिण्यासाठी पाणी भरतो. तर ते पाणी भरून इकडं मी गरम पाण्याची वादली हीटरला लावलेली आहे, जेणेकरून इकडं पाणी पिण्याचं पाणी भरुस्तोवर आपलं आंघोळीचं पाणी तापेल. तर अशा प्रकारे खूप सकाळची घाईघाई चाललेली आहे. त्याच्यासाठी आज लवकर पण उठले, कारण आज जायचं आहे. थंबनेल बघून तुम्हाला समजलेच असेल की मी कुठं चाललेली आहे आणि कुठं जाणार आहे. तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर त्याच्यासाठीच लवकर उठले आज पहाटे 5ला. आणि सकाळचं पाणी भरून घ्यायचं, कपडे धुवायचे, देवपूजा करायची, हे सर्व आटपून घराच्या बाहेर पडायचं आहे. तर अशा प्रकारे माझं आजचं रुटीन आहे. तर सकाळी खूप लवकर उठले आणि पिण्याचं पाणी भरण्याचं काम चालू आहे. इकडं पिण्याची भांडी आणि इकडं पाणी टायमिंगनुसार येतं, म्हणजे कधीही येतं. दुपारी येऊ शकतं, संध्याकाळी येऊ शकतं किंवा सकाळी येऊ शकतं. इथं पाण्याचे टायमिंग नाहीत. तर बोरचं पाणी वापरायला असतं, कारण बोरच्या पाण्यामध्ये खूप क्षार आहेत. त्याच्यामुळे ते पाणी स्वयंपाकाला आणि पिण्यासाठी वापरत नाहीत आम्ही. तर ते पाणी फक्त आणि फक्त आंघोळीला, बाथरूमला, टॉयलेटला हे सर्व म्हणजे वापरण्यासाठी वापरतो ते पाणी. कारण त्या पाण्याला खूप क्षार आहेत. फिल्टर जरी बसवला तरी फिल्टर सारखं 1-2 महिन्याला बिघडतो. त्याच्यामुळे त्या पाण्याला फिल्टरसुद्धा कोणी बसवत नाही, कारण खूपच पाणी क्षार आहेत आणि खारट पाणी आहे. तर पिण्याचं पाणीसुद्धा खूप टायमिंगवर आलं आहे, म्हणजे आपल्याला पाणीसुद्धा भरता येईल. कारण पाणी इकडं 4 दिवसातनं एकदा येतं कॉर्पोरेशनचं पाणी. हे काही दररोजचं येत नाही. त्याच्यामुळं स्वयंपाकाला तरी पाणी भरून ठेवावं लागतं. तर अशा प्रकारे माझं चालू आहे. हे भांडी बिंडी घासून सर्व पाणी स्वच्छ असं पाणी पिण्याचं भरायचं. तोपर्यंत माझं आंघोळीचं पाणी तापतंय. तो पाणी तापलं की लगेच आंघोळ करून घ्यायला येते. झालेलं आहे. आज कॉर्पोरेशनचं पाणी लवकर आलं होतं, त्याच्यामुळं पहाटे 5ला उठले. तर झालेली आहे आंघोळ आणि कपडे धुवायचे झालेले आहेत. आणि आता वाजलेले आहेत 6. लगेच आंघोळ केली आणि इकडे लगेच देवपूजा करायला घेतली. तर आज गुरुवार आहे, त्याच्यामुळे स्वामींना अभिषेक तर होणारच. तर बघा, आज स्वामींना जलाभिषेक म्हणजे थोडंसं कोमट पाणी करून आपल्या स्वामींना फक्त आज जलाभिषेक आहे, कारण खूप घाई गडबडीचा दिवस आहे. त्याच्यामुळं आज तरी पण आपलं घाई जरी असली तर आपलं देवाचं सर्व काम येतात
करूनच कुठेही जायचं असेल तर मी नेहमी जाते. पण दुधाने वगैरे अभिषेक केला नाही, आज पंचामृताने अभिषेक केलेला नाही. तर आज फक्त स्वामींना जलाभिषेक करून घेतलेला आहे आणि छान असं स्वामींचं ताट सजवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये स्वामींना सुंदर असं पाण्यामध्ये सुद्धा हे ना तर हे करून कोमट पाण्याने छान अशी स्वामींना सुंदर आंघोळ घातली आणि त्याच्यामध्ये थोडीशी गुलाबाच्या पाकळ्यासुद्धा टाकल्या आणि ज्या पाण्याने आंघोळ घालते तर त्याच्यामध्ये 2-3 थेंब गुलाब पाणीसुद्धा टाकलं. तर अशा प्रकारे स्वामींना जलाभिषेक करून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण चालूच आहे माझं. तर अशा प्रकारे स्वामींना आंघोळ घालून झालेली आहे आणि सुंदर अशी माझी आजची देवपूजा. तर बघा आज खूप दिवसातनं आज एवढ्या लवकर देवपूजा झालेली आहे. 6:30ला मी आज देवपूजा करायला बसले, ते 7 वाजेपर्यंत माझी देवपूजा झाली. तर आज बघा मंदिरसुद्धा किती गजबजून उठलेले आहे आणि आजचा गुरुवार आणि गुरुवार असलं की स्पेशल असतं, कारण गुरुवारच्या दिवशी बघा मंदिरात एक अनोखी चकाकी असते. दररोज पण आपण देवपूजा करतो, हे करतो, पण मला नेहमीच गुरुवारी खूप प्रसन्न वाटतं आणि माझ्या आवडीचा वार आहे आणि मला बघा किती छान असं माझं सर्व म्हणजे यथार्थ मी माझं सर्व आटपूनच घराच्या बाहेर पडणार आहे. तर बघा हे सर्व माझं देवपूजा वगैरे झालेली आहे छान अशी सुंदर. नेहमीच मला गुरुवारच्या दिवशी जास्त पावर येते आणि जास्त माझ्याकडून त्या दिवशी कामं पण होतात. आता वाजलेले आहेत बघा 7 आणि माझी पूर्ण देवपूजा वगैरे झालेली आहे. आता ह्यांचं चालू आहे ह्यांचं. आज ते माझ्या अगोदर नाही, आज ते माझ्या पाठीमागून बसलेले आहेत. तर त्यांचं चालू आहे तारक मंत्र आणि त्यांचा जपमाळ जे असते चालू, तर ते आहे आणि त्यांची जखमसुद्धा बऱ्यापैकी बरी झालेली आहे. पण डॉक्टरनी जे मलम वगैरे दिलेले आहे तर ते त्यांनी लावलेलं आहे, त्याच्यामुळे ते पांढरं पांढरं दिसत आहे. तर आता त्यांची पण तब्येत व्यवस्थित ठीकठाक चाललेली आहे. तर हे बघा माझी सर्व पूजा करून घेतली अगोदर आणि मी त्यांना नंतर, ते पण मला गडबड करत होते, आवर तुझं आवर तुझं, पण माझं काय आवरत नव्हतं. तर अशा प्रकारे त्यांनी त्यांचं जपमाळ करायला घेतलेली आहे. त्यांचा तारक मंत्र म्हणून झालेला आहे आणि त्यांची चालू आहे जपमाळ. आणि आता लगेच मी आज गुरुवारची आरती श्री स्वामी समर्थ महाराजांची. पंचप्राण हे आतुर झाले करण्यात आरती, स्वामी करण्यात आरती, सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती, हरिहर संगे ब्रह्मदेवते खेळेत भाळी, स्वामी खेळेत भाळी, पुनव हासते प्रसन्नतेने मुख चंद्राच्या वरी, लाजवती रवी तेजाला तव नयनांच्या ज्योती, स्वामी नयनांच्या ज्योती, सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती, पुण्यप्रद तव नाम असावे सदैव या ओटी, स्वामी सदैव या ओटी, श्वासा संगे स्पंदन व्हावे तुझेच जगजेटी, आगाध महिमा आगाध आहे स्वामी तव शक्ती, सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती, धर्माचरणे पावन व्हावे सदा असो सन्मती, स्वामी सदा असो सन्मती, सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती, सद्मार्गाने सदैव न्यावे घेऊन मज हाती, स्वामी घेऊन मज हाती, सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती, अहंपणाचा लोभ करुणी कृतार्थ जीवन करा, स्वामी कृतार्थ जीवन करा, पावन करुणी द्यावे मजला तेजोमय भास्करा, अल्पची भिक्षा घ्यावी निमज न्यावे संगती, स्वामी न्यावे मज संगती, सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती, सगुण रूपाने येऊन स्वामी स्वीकारा आरती, धूप दीप झाला आता कर्पूर आरती, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज की जय, दुर्गा माता की जय, गुरु महाराज की जय. ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री कुलदैवताय नमः, ओम श्री वासुदेवताय नमः, ओम श्री इष्टदेवताय नमः, ओम श्री ग्रामदेवताय नमः, लक्ष्मी नारायण नमस्तुते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
तर आता करायची आहे जी आपल्या स्वामींची नित्य उपासना. तर सर्वप्रथम सर्वात अगोदर आपलं स्वामी स्तवन आणि त्याच्यानंतर जप माळ आणि स्वामींचे अध्याय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतारं दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्ति दान्त्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि. तर जी मी आज काय केलेली आहे ती उपासना मी सर्व शॉर्टकटमध्ये दाखवलेली आहे. तर कारण व्हिडिओ खूप मोठा होतो त्याच्यामुळं पूर्ण मी जे काय स्वामींची उपासना करते म्हणजे जे स्वामींची नित्यसेवा करते तर मी स्किप करत करत दाखवलेली आहे. तर आता चालू आहे माझी जपमाळ. स्वामी स्तवन वाचून झालेलं आहे, तारक मंत्र म्हणून झालेला आहे आणि स्वामींची आरतीसुद्धा झालेली आहे. तर अशा प्रकारे माझी नित्य उपासनासुद्धा आटोपून झालेली आहे. आणि झालेलं आहे असं की अक्कलकोटला आणि तुळजापूरला दोन्ही एकाच दिवशी मध्ये जायचं आहे आम्हाला, तुळजापूर आणि अक्कलकोट. त्याच्यामुळे सर्व घाई गडबडीत सर्व पटापट कामं करून घेतलेली आहेत. आणि तुम्हाला बघा मी जमेल तेवढं मी सर्व स्वामींचं दर्शन आणि आई तुळजाभवानीचं दर्शन जमेल तेवढं मला मी शूट करून व्हिडिओमध्ये टाकणार आहे. तर आज तुम्हाला आई तुळजाभवानीचं आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचं सुद्धा दर्शन दोन्ही दर्शनं तुम्हाला एकाच दिवशी घडणार आहेत. जी आपल्या सर्व महाराष्ट्राची आपल्या कुलदेवी आहे आई तुळजाभवानी आणि आपले ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांचं तुम्हाला आज एकाच दिवशी दर्शन घडणार आहे. जर आणखीन कुणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे इथून पुढचे सर्व नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. श्री स्वामी समर्थ महाराजांचे सर्व व्हिडिओ आपल्या चॅनलवर नेहमीच असतात तर तुम्हाला पाहायला मिळतील. स्वामींची नित्य उपासना, स्वामींची नित्य सेवा मी कशी करते आणि स्वामींचे 11 गुरुवार, स्वामी सेवेचे महत्त्व आणि नंतर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अनुभव. तर असे खूप सारे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत आणि इथून पुढे सुद्धा आपल्या चॅनलवरती श्री स्वामी समर्थ महाराजांचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि माझी डेली ब्लॉगसुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा इकडे आपल्या स्वामींचा नैवेद्यसुद्धा तयार करून घेतलेला आहे. आज नैवेद्यासाठी आहे चपाती, भात आणि पालकची गरगाटा भाजी. तर असा आपल्या स्वामींचा आजचा नैवेद्य आहे. तर नैवेद्यसुद्धा तयार झालेला आहे. तर आता आपल्याला यथार्थ सर्व गुरुवारची पूजा सर्व नैवेद्यासहित वैरागच्या पार बाहेर आला तरी नाही. खाली असते ना पण इकडे बाहेरची बाहेर तिकडे लय आतमध्ये येते हाय ती खाली जाऊ ते आपल्याला असं बी तसं बी खाली जायचं. माझं म्हणणं कसं हे वर्क असतं. तर आजचा आपला व्हिडिओ खूप मोठा होत आहे त्याच्यामुळे मी व्हिडिओला इथंच एंड करते. पण उद्याचा व्हिडिओ पाहायला विसरू नका, कारण उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला आई तुळजाभवानी आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून आभार आणि सर्वांचे धन्यवादसुद्धा की तुम्ही असाच मला छान असा सपोर्ट करताय आणि इथून पुढे पण असेच आशा करते